होलिका दहन तुम्हाला माहिती आहे का? होलिका दहन हे आपण का साजरी करतो? हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षसी राजा होता. तो राजा त्याच्या प्रजेत कुणालाही विष्णू नाम घेण्यास किंवा विष्णू भक्ती करण्यास परवानगी देत नव्हता. काही काळानंतर हिरण्यकश्यप यांना एक पुत्र झाला. त्याचं नाव होतं प्रल्हाद. प्रल्हाद हा विष्णूचा परमभक्त होता. तो नेहमी त्या राज्यात घरात विष्णूंचं नाम घेत असे. हे पाहून हिरण्यकश्यप हे अतिशय क्रोधित व्हायचे. हिरण्यकश्यप यांनी भक्त प्रल्हाद यांना जीवे मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले, अनेक कटही रचले, पण प्रत्येक प्रयत्नात हिरण्यकश्यप हे अयशस्वी झाले. भक्त प्रल्हाद यांनी कधीच विष्णूचं नामस्मरण हे थांबवलं नाही. काही काळानंतर होलिका आणि हिरण्यकश्यप यांनी एक मोठा कट रचला. होलिका म्हणजेच हिरण्यकश्यप यांची बहीण, हिला एक वरदान होतं की ही कुठल्याही अग्नीत जळू शकणार नाही. होलिका ही प्रचंड मोठ्या अग्नीत भक्त प्रल्हाद यांना त्यांच्या मांडीवर घेऊन बसली आणि त्यानंतर होलिका ही या अग्नीत जळून खाक झाली. पण भक्त प्रल्हाद हे सुखरूप होते. भक्त प्रल्हादांनी ही अग्नी चालू असताना सुद्धा विष्णूचं नामस्मरण केलं होतं आणि ते नामस्मरण चालूच होतं. आणि तेव्हापासून आपण नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय म्हणून होलिका दहन ही साजरी करतो.